कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. Wake up to reality. त्यावेळेस बोललो होतो, संभाजीनगरला बोललो होतो, ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो. कारण तो एक शब्द घेऊन हे जे पोटावळे आहेत ना, त्यांनी सुरुवात केली. यांना बघा कोणाचं प्रेम आलंय. होय, मला मी जे सांगणं त्याचं प्रेम आहेच. आणि ते उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं. तुम्ही कालचं माझं भाषण ऐकलं असाल, चॅनलवाल्यांनी ते दाखवलेलं आहे. तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा एकदम औरंगजेबाचं कौतुक करायला लागला. हे कोणता औरंगजेब? जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावरती चालून आला होता तो औरंगजेब नाही. तर काश्मीरमध्ये आपल्या सैन्यातून आपल्या देशासाठी अतिरेक्यांशी जो लढला आणि सुट्टी असताना तो परत चालला, तो घरी जात होता, मधल्या रस्त्यातून त्याचं अपहरण केलं गेलं, अतिरेक्यांनी अपहरण केलं, पाकड्यांनी अपहरण केलं आणि त्याला हाल हाल करून मारला.